मी 5 वर्षानंतर दुबईहून परत पुण्याला आलो होतो तेव्हा माझी आई खूप शांत शांत राहत असे आणि घरकामात गुंतलेली राहत असे. मी बायको आणि मुलांना खायला बाहेर घेऊन जायचो तेव्हा आईला म्हणायचो, तू पण आमच्या बरोबर चल. तेव्हा ती काहीतरी निमित्त काढून टाळायची. एके दिवशी मी आईसाठी एक नवीन साडी आणली तेव्हा माझी बायको माझ्यासोबतच होती. पण माझी आई माझ्या बायकोला माझ्याबरोबर पाहून घाबरली आणि म्हणाली, अरे माझ्याकडे बऱ्याच साड्या आहेत. आईचे असे वागणे पाहून काहीतरी गडबड आहे असे मला वाटले. त्यामुळे एके दिवशी मी लपून आईच्या खोलीत कॅमेरा लावला. तेव्हा मी बेशुद्ध पडणेच बाकी होतो जेव्हा माझी बायको आईजवळ जाऊन मी प्रेमाने आईचा हात पकडून म्हणालो, आई तू सुद्धा आमच्या बरोबर चल ना. आम्ही सगळे जेवण करायला बाहेर चाललो आहे. तू कुठे घरात एकटीच राहते? माझी इच्छा आहे की तू सुद्धा आमच्या सोबत यावे. माझे बोलणे ऐकून आईने लगेच नकारार्थी मान हलवली आणि म्हणाली, बाळा मला बाहेर जाण्याची आणि बाहेरचे खाण्याची सवय कुठे आहे? बाहेर गेल्यानंतर माझे हृदय घाबरू लागते. मी घरात एकटीच बरी आहे. मी नाराज होऊन आईकडे पाहिले आणि तिला म्हटले, आई तू माझ्याबरोबर का येत नाही? माझे एकही म्हणणे तू का ऐकत नाहीस? माझी इच्छा आहे की मी कुठेही गेलो तरी तुला माझ्याबरोबर घेऊन जावे. इतके वर्ष तुझ्यापासून दूर राहिलो आहे. आता मात्र तुझ्यापासून दूर राहायची इच्छा नाही. थोड्याच दिवसात माझी सुट्टी संपणार आहे. मग मी परत दुबईला जाईन आणि मग कधी संधी मिळेल कोण जाणे. आयुष्यात परत एवढा वेळ भेटेल की नाही देव जाणे. मी आईच्या नकारामुळे नाराज होऊन बोलत होतो. यावेळी मला खरोखर वाईट वाटले होते. आईचे वर्तन काहीतरी विचित्रच वाटत होते. म्हणून मी आईला म्हणालो, कदाचित तुला माझे दुबईहून परत येणे आवडले नाही. मी तुम्हा सर्वांना आधीच सांगितले होते की मी फक्त 3 महिन्यांच्या सुट्टीवर आलो आहे, मग परत जाईन. तेव्हा आई म्हणाली, अरे नाही बाळा, असे काही नाही. तुझ्याबरोबर वेळ घालवायची माझीही इच्छा आहे, पण फक्त बाहेर जायची इच्छा होत नाही. तुम्ही सर्व फिरून या. माझ्या म्हातारीचं आता काय आहे? मी तुझी वाट पाहत आहे. झोपणार नाही. मग आपण सगळे एकत्र गप्पा मारूयात. मी बराच प्रयत्न केल्यावरही आई बाहेर यायला तयार झाली नाही आणि हेच उत्तर दिले. मग मी चुपचाप बायको मुलांना घेऊन हॉटेलमध्ये गेलो. तिथेही मी दुःखी आणि अस्वस्थच होतो. आईचे वर्तन माझ्या समजुती बाहेरचे होते. मला वाटले कदाचित ती नाराज असावी, कारण मी काल माझ्या बायकोला घेऊन सासरी गेलो होतो. मुलांना देखील आईकडेच ठेवून गेलो होतो. मला वाटलं कदाचित आई याच गोष्टीमुळे नाराज असावी. मी विचार केला की मी लवकरच जेवण उरकून घरी येईल. आम्ही जेवून परत आलो तेव्हा मी लगेचच आईच्या खोलीत गेलो. पण जेव्हा मी आईच्या खोलीत गेलो तेव्हा पाहिले की आई शांतपणे झोपी गेली होती. मला तुम्ही लवकर या, आपण गप्पा मारू असे सांगून स्वतः मात्र झोपून गेली होती. तरी मी हॉटेलमध्येही खूप घाई केली आणि जेवून लगेच परत घरी आलो. मुले बराच वेळ म्हणत होते की आपण अजून फिरूयात, पण मला आईबरोबर वेळ घालवायचा होता आणि आता आईही झोपली होती. माझं मन अगदी जड झालं. काहीच चांगलं वाटत नव्हतं. आईही झोपली होती आणि मी माझ्या बायको मुलांबरोबरही जास्त वेळ बाहेर घालवू शकलो नव्हतो. माझी मुलं किती आनंदात होती. यावेळी मला आईवर रागच येत होता, पण सकाळपर्यंत तो राग संपला होता. मी आईजवळ बसलो आणि तक्रार करत म्हटले, आई तू रात्री लवकरच झोपलीस बघ. तरी मी लवकरच परत आलो होतो. तू म्हणाली होतीस की आपण गप्पा मारूयात. बस बाळा, माझं वयच असं आहे. लवकर झोप येते आणि लवकरच डोळेही उघडतात. काही हरकत नाही बाळा, आज तू दिवसभर माझ्या जवळच राहा. आईने प्रेमाने माझ्या डोक्यावरून हात फिरवला. तेव्हा माझा सगळा राग संपला आणि मी आईच्या मांडीवर डोके ठेवले. इतक्यात माझी बायको चहा घेऊन आली. नाश्ता मी आधीच केला होता. नीता, आईसाठी पण चहा आण की. आज मी आईबरोबर चहा पिणार आहे. ठीक आहे असं म्हणत नीता परत गेली आणि 1 कप चहा आईसाठीही आणून दिला. नीता तिथेच बसली होती. मी आईच्या हाताकडे पाहिले. तिचे हात थरथर कापत होते. ते पाहून मी आईला म्हणालो, आई काय झालं? तुझी तब्येत तर ठीक आहे ना? मी माझा चहाचा कप ठेवला. हो बाळा, मी ठीक आहे, आईने उत्तर दिले. पण मला तिच्या बोलण्यावर विश्वासच बसेना. मग तुझे हात का कापतायत? असे मी विचारलं तर आई शांत झाली.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी आईला आग्रह करून डॉक्टरकडे घेऊन जाण्यासाठी तयार केलं. प्रथम ती नकोच म्हणत होती. म्हणाली की बाळा, मी अगदी ठीक आहे रे, फक्त थोडीशी चक्कर आल्यासारखं होत होतं. पण यावेळी मी तिचे एकही ऐकले नाही. मी नीताला म्हटलं, तू पण तयार होऊन ये, आईला घेऊन डॉक्टरकडे जाऊयात. आई वारंवार म्हणत होती, डॉक्टरकडे नको बाळा, मी येणार नाही. पण मी तिचे ऐकले नाही आणि गाडी काढली. वाटेत आई पूर्णपणे शांतच होती. काहीच बोलली नाही, काही विचारले देखील नाही. फक्त खिडकीतून बाहेर बघत होती. मी 2-3 वेळा बोलण्याचा प्रयत्न केला, पण ती फक्त हो असे उत्तर देऊन शांत बसली. तिचे हे वर्तन मला खूपच विचित्र वाटत होतं. जेव्हा आम्ही डॉक्टरांच्या क्लिनिकवर पोहोचलो तेव्हा आई खूप कष्टाने स्वतःला चेकअपसाठी तयार झाली. डॉक्टरांनी ब्लड प्रेशर, शुगर, हृदयाचे ठोके सगळं काही तपासलं. मग काही वेळ तिच्यासोबत बोलले. डॉक्टरांनी तिला विचारलं, झोप चांगली येते का? वेळेवर जेवण करता का? हृदय धडधडत तर नाही ना? आई प्रत्येक प्रश्नाचं उत्तर फक्त हलकंसं स्मित करून देत होती. शेवटी डॉक्टरांनी माझ्याकडे पाहिलं आणि मला म्हटलं, तुमच्या आईला काही विशेष आजार नाहीये, फक्त त्यांना कसला तरी तणाव आहे. कदाचित एखाद्या गोष्टीची चिंता, एखाद्या गोष्टीचा दबाव आहे. नैराश्य नाही, पण थोडासा ताण नक्कीच आहे. तुम्ही त्यांना वेळ द्या, त्यांच्याबरोबर जास्त वेळ घालवा, त्यांना बोलण्याची संधी द्या. डॉक्टरांचे बोलणे ऐकून मी देवाचे आभार मानले की काही मोठा आजार नाही बाबा. पण कुठेतरी काहीतरी खटकत आहे हे मला जाणवलं होतं की शेवटी आईला कशाचा ताण आहे. पण माझी तर इच्छा होती की ती आनंदात राहावी. घरी आल्यावर मी तिच्याजवळ बसलो. आई शांतच बसली होती. मी आईला म्हणालो, हे बघ आई, डॉक्टरही म्हणाले की तुला काही टेन्शन आहे. आता सांग ना, नक्की तुला कसला त्रास आहे? आई हसली आणि म्हणाली, नाही बाळा रे, डॉक्टर असेच बोलतात बघ. मी अगदी ठीक आहे. तुम्ही सर्व फक्त आनंदात राहा, यातच माझा आनंद आहे. आईचे असे उत्तर ऐकल्यानंतर मी शांतच झालो. पण मन संतुष्ट नव्हतं. पुढचे 2-3 दिवस मी आईकडे बारीक लक्ष दिलं तेव्हा दिसलं की आई आधीप्रमाणे राहिलीच नव्हती. कधी कधी एकटी बसून विचारात गुंतलेली असत, तर कधी जेवणाच्या टेबलावर सगळे असूनही शांत बसत. एके दिवशी मी पाहिलं की आई नीताबरोबर बसली होती. नीता हसत हसत गप्पा मारत होती, पण आईचं लक्ष कुठेतरी दुसरीकडेच होतं. तिच्या चेहऱ्यावर एक मौन उदासी होतं. मी लगेच विचारलं, आई, सगळं ठीक आहे ना ग? कसले विचारात गुंतलेली आहेस? तर ती म्हणाली, बाळा, मन कधी कधी विचित्र होऊन जातं बघ, काही कारणही नसतं. मी म्हटलं, मग चल बाहेर जाऊया, कुठेतरी फिरून येऊया. पण तिचं परत तेच, नाही बाळा, मन करत नाही, तुम्ही फिरून या. असंच एक दिवस मी संध्याकाळी बाहेरून परत आलो तेव्हा पाहिलं की आई आपल्या खोलीत बसली आहे. मी तिला म्हटलं, आई, चहा पिणार का? तिने मान वळवून माझ्याकडे पाहिलं, पण काही उत्तर दिलं नाही. तेव्हा मी आईजवळ गेलो तर तिच्या डोळ्यात थोडासा ओलावा जाणवला. मी विचारलं, आई, तू रडतेस का ग? तिने लगेच तोंड फिरवलं आणि म्हटलं, नाही रे बाळा, डोळ्यात काहीतरी गेलं होतं. मला समजलं की काहीतरी आहे जे आई लपवत आहे, पण ते ती सांगणार नाही. मला वाटलं कदाचित तिची कोणती तरी जुनी आठवण ताजी झाली असेल. माझ्या मनात खूप होतं की तिचं मन मी हलकं करावं, पण तिचं माझ्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. दुसऱ्या दिवशी मी विचार केला की आईसाठी एक सुंदर साडी घेऊन येतो. मी नीताबरोबर बाजारात गेलो. नीताने खूप आवडीनं एक सुंदर साडी निवडली आणि म्हणाली, ही साडी आईवर खूप छान दिसेल. मी लगेच खरेदी केली आणि आनंदानं घरी परत आलो. जशी मी आईला साडी दिली तसा तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. तिने साडी हातात घेतली आणि म्हटलं, वा बाळा, ही तर खूपच सुंदर साडी आहे. पण जशी नीता खोलीत आली तसा आईचा चेहराच बदलला. तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद अचानकच नाहीसा झाला. तिने हळुवारपणे साडी परत करताना म्हटलं, नाही बाळा, ही तू नीतासाठी आणली ना? मग मी का घेऊ? ही तिच्यावरच छान दिसेल. मी आश्चर्यचकित होऊन म्हटलं, नाही आई, ही साडी तर मी तुझ्यासाठीच घेतली आहे, तेही आमच्या दोघांच्या पसंतीनेच. नीतानेही त्वरित म्हटलं, हो आई, ही साडी आम्ही तुमच्यासाठीच घेतली आहे. पण आईने हात मागे घेतला आणि म्हणाली, नाही बाळा, आता मला हा रंग आवडत नाही.
वृद्धपाकळात हे सगळं शोभत नाही रे. तू नीतालाच दे ती साडी. माझ्याकडे आधीच बऱ्याच साड्या आहेत. ही साडी घेऊन मी काय करणार? मी काही काळ शांत उभा राहिलो. आतून मनाला काहीतरी टोचल्यासारखं वाटलं. आधी आनंद, मग अचानक नकार. जणू काही ती काहीतरी सांगू इच्छित होती पण सांगू शकली नाही. नीताने माझ्याकडे असेच पाहिलं की जणू तिलाही काहीतरी विचित्र वाटलं. मी जबरदस्तीनं आईच्या हातात साडी दिली, पण तिने माझा हात मागे सारला आणि म्हटलं, नको रे बाळा. मी म्हटलं, आई तू माझ्यावर रागवली आहेस का? तिने लगेच नाही म्हणून मान हलवली आणि म्हटलं, नाही बाळा, असं काही नाही. रात्री जेव्हा सगळे झोपले तेव्हा मी बराच वेळ जागा राहिलो. विचार करत राहिलो की शेवटी आईला काय झालं आहे. कधी ती कोणत्या तरी गोष्टीत गुंतलेली दिसते, तर कधी स्वतःहूनच हसते, तर कधी असं वाटतं की ती कसल्या तरी गहन विचारात आहे. मी निर्णय घेतला की काहीही झालं तरी उद्या पुन्हा तिच्यासोबत मी बोलेनच. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या वेळी मी आईसोबत बोलण्याचा प्रयत्न केला. आई शांतपणे बसून नाश्ता करत होती. मी तिला म्हटलं, आई तू आनंदात नाही आहेस का? काहीतरी आहे जे तू माझ्यापासून लपवत आहेस? तर ती म्हणाली, नाही बाळा, तू असा का विचार करतोस? फक्त माझं वय झालं आहे आता. मन कधी कधी एखाद्या गोष्टीत अडकून जातं बघ, जे कधी संपतच नाही. मी म्हटलं, आई काही हवं असेल तर मला सांग, आता मी इथेच आहे ना. तिने फक्त माझ्याकडे पाहिलं आणि म्हटलं, बाळा काही गोष्टी बोलण्यापेक्षा शांत राहणंच चांगलं असतं. मी शांत झालो. पुढचे काही दिवस अशाच तऱ्हेने गेले. आई कधी बरी वाटली तर कधी खूप उदास असत. कधी माझ्याशी बोलताना अचानक शांत होत. नीताही म्हणू लागली की आईला कदाचित कसलं तरी दुःख आहे, पण त्या सांगत नाहीत. एके दिवशी मी आईच्या खोलीत गेलो तेव्हा पाहिलं की आई आपले जुने फोटो बघत होती. मी तिला म्हणालो, आई काय बघतेस ग? तर ती म्हणाली, काही नाही बाळा, जुन्या आठवणी आहेत. मी तिच्या जवळ बसून म्हटलं, आई आता ते सगळं विसरून जा. आता आम्ही आहोत ना तुझ्याजवळ. पण ती फक्त मान हलवून शांत राहिली. माझ्या मनात आता पक्की शंका निर्माण झाली होती की आई खरोखरच कसल्या तरी ताणतणावात आहेत, पण ती कोणालाही सांगू इच्छित नाही. मी रोज तिच्या जवळ बसू लागलो. तिच्यासोबत बोलत असे, हसवण्याचा प्रयत्न करत असे, पण तिच्या चेहऱ्यावर तीच उदासी स्पष्ट दिसत असे. कधी कधी असे वाटे की तिला काही सांगायचे आहे पण ती मन मोकळे करत नाही, आणि मी दरवेळी हाच विचार करत असे की कुठेतरी नक्कीच काहीतरी गडबड आहे. 5 वर्षांपूर्वी आईने स्वतः मला दुबईला पाठवलं होतं, कारण घरची परिस्थिती काही चांगली नव्हती. माझी पत्नी वेगळी आहे आणि घराच्या खर्चासाठी माझ्याशी नेहमी भांडत असायची. त्यावेळी आईने जेव्हा आमच्या दरम्यान इतकी भांडणं पाहिली तेव्हा तिने आपले दागिने विकून मला दुबईला पाठवलं. माझी चांगली नोकरी लागली आणि घरात पैसे येऊ लागले. परिस्थिती सुधारली. त्या काळात माझी आई आणि नीता या दोघींशी माझा संपर्क असायचा आणि त्यांच्या कल्याणाची माहिती मिळत असे. माझी मुलंही प्रत्येक सुख सोयींसह जगत होती. आता 5 वर्षानंतर मी दुबईहून परत आलो होतो, पण सगळं काही बदलल्यासारखंच वाटत होतं. मला वाटलं होतं की 3 महिन्यांची जी सुट्टी मिळाली आहे ती मी आरामात माझ्या कुटुंबासोबत घालवीन. दुबईमध्ये राहताना मी माझ्या घरच्यांची खूप आठवण काढत असे. विशेषतः माझ्या आईची आठवण खूप यायची. मी तिच्यापासून कधीच दूर गेलो नव्हतो. जेव्हापासून मला कळत होतं तिने मला एक क्षणासाठीही स्वतःपासून दूर केलं नव्हतं. जेव्हा तिने मला बाहेर पाठवलं तेव्हाही नकळत हृदयावर दगड ठेवूनच पाठवलं असेल. बाबांच्या स्वर्गवासानंतर आईनेच मला लहानाचं मोठं केलं. कधीही मला कसलीच काम करून दिले नाहीत. मला कशाचीही कमतरता भासवून दिली नाही, तर फक्त शिकवलंच. ते शिक्षण जे नंतर माझ्यासाठी खूप उपयोगी ठरलं. मला आनंद होता की आईने मला शिक्षण दिले. तिने माझ्यावर चांगले संस्कार केले, समज देखील दिली. शिक्षण फक्त चांगली नोकरी मिळवण्यासाठी आणि पैसे कमावण्यासाठीच नाही, तर शिक्षण माणसाच्या अंतरंगातल्या योग्य अयोग्याची जाणीव जागृत करण्यासाठीही घेतले जात असे. मला जीवनात सगळं काही मिळाले होते, पण आज आईचं वर्तन माझ्यासोबत बदललेलं होतं. ही उणीव माझं हृदय जणू रिक्त करीत होती. मला इच्छा होती की आई पूर्वीसारखी आनंदी राहावी. तिच्या चेहऱ्यावर तेच हसू झळकावे जे कधी माझा आनंद पाहून दिसायचे.
पण आता सगळं बदललेलं होतं. आता नीताला पाहताच आईचा मूड बदलणं हे माझ्या समजुतीबाहेरचं होतं. मला वाटलं कदाचित आईला नीता आवडत नसेल, पण असं असतं तर नक्कीच ती माझ्यासमोर नीताविरुद्ध काहीतरी बोलली असती. आईने कधीही नीताविरुद्ध काही बोललेलं नव्हतं. याचा अर्थ असाच होता की नक्कीच नीताशी संबंधित काहीतरी गोष्ट आहे किंवा काहीतरी तिची चूक आहे, ज्यामुळे आई नीताला पाहताच घाबरते. आता मला नीताची ही चूक कोणत्याही परिस्थितीत पकडायची होती. मी नीताला आईबरोबर बाजारात जायला सांगितलं. आई नीताबरोबर बाजारात जायला नकारच देत होती. म्हणाली, बाळा, बाहेर जायला मन करत नाही रे, मी घरातच बरी आहे. पण मी हट्ट धरला आणि म्हटलं, आई, जरा बाहेर निघालीस तर मन लागेल. मी जेव्हा जास्त आग्रह केला तेव्हा आई तयार झाली आणि नीताबरोबर बाहेर गेली. त्या दोघी निघताच मी ते काम लगेच केलं ज्याचा मी काही दिवसांपासून विचार करत होतो. मी आईच्या खोलीत सगळ्यांच्या नजरेसमोर येणार नाही असा छुपा कॅमेरा लावला. माझ्या मनात शंकेची एक खूण राहिली होती की नक्कीच काहीतरी आहे जे आई लपवत आहे किंवा नीताची काही हरकत आहे जे माझ्यासमोर येत नाही. मी 2 दिवस कॅमेऱ्याची व्हिडिओ पाहिली, पण सगळं सामान्यच होतं. आई देवपूजा करत तर कधी कधी खिडकीजवळ बसून बाहेर बघत. पण 4थ्या दिवशी जो व्हिडिओ दिसला तो पाहून माझी शुद्धच उडाली. माझे हात थरथरू लागले. नीता आईच्या खोलीत गेली आणि दार आतून बंद केलं. आई त्यावेळी पलंगावर बसली होती. नीता तिच्या जवळ गेली आणि रागाने काही बोलत होती. मग तिने आईला जोरात म्हटलं, आता हे नाटक बंद कर. मला सगळं कळतंय म्हातारे, तू माझ्या नवऱ्याच्या मनात माझ्या विरुद्ध विष भरत आहेस. मी तुला चांगलं समजावून सांगितलं होतं, माझ्या नवऱ्यापासून दूर राहा, नाहीतर चांगलं होणार नाही. आईच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, बाळा, मी तुझ्या विरुद्ध कधीच काही बोलले नाही. उलट मी फक्त देवाकडे प्रार्थना करत असते की तुम्ही दोघं आणि माझी नातवंड आनंदात राहावीत. पण नीताने आईला पुढचं बोलूच दिलं नाही आणि कठोर आवाजात म्हटलं, खोटं बोलू नकोस ग म्हातारे. जर मी तुला पुन्हा माझ्या नवऱ्यासोबत बोलताना पाहिलं तर मी तुला या घरात शांततेने राहू देणार नाही. ती दुबईला गेल्यानंतर तुझे असे हाल करेल की तू मरेपर्यंत तुझ्या लक्षात राहील. यानंतर नीता रागाने दार उघडून बाहेर गेली. आई शांतपणे बसून राहिली. तिच्या चेहऱ्यावर दुःख आणि भीती स्पष्ट दिसत होती. ती पुन्हा चुपचाप पलंगावर पडली, पण तिचे हातपाय कापत होते. मी ते दृश्य पाहत राहिलो आणि माझं हृदय जणू तुटल्यासारखंच झालं. मला विश्वासच बसत नव्हता की नीता असं करू शकते. ती नीता, माझी बायको, जिच्यावर मी डोळे मिटून विश्वास ठेवत होतो. मी दुसऱ्या दिवशीच नीताला बाहेर बोलवले आणि रागाने ओरडलो, तुला माझ्या आईसोबत राहायचे नाही का? माझ्या आईचा तुला काय त्रास आहे? तू माझ्या आईसोबत अशी कशी वागू शकतेस? नीता माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागली आणि नकारार्थी मान हलवत म्हणाली, अहो, मी काहीही केलं नाही. तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला आहे. तुम्हाला आईने काही सांगितले आहे का? उलट त्या माझ्याशी बोलतच नाहीत. नंतर नीताने आईकडे डोळे मोठे करून पाहिले आणि म्हणाली, आई, सांगा ना, मी काही बोलले का तुम्हाला? तुम्हाला काही त्रास दिला का? मला नीताचं वागणं स्पष्ट दिसत होतं. तिचं नाटक मला समजत होतं. आई सुद्धा शांत बसली होती, कारण तिला काय चालले आहे तेच कळत नव्हतं. पण जेव्हा मी व्हिडिओ दाखवला तेव्हा नीताचा चेहरा पांढराच पडला. ती लगेच मोठ्याने रडू लागली आणि म्हणाली, अहो ऐका ना, प्लीज, माझी खूप मोठी चूक झाली हो. मला कळालेच नाही मी असं का बोलले. मला आईवर नेहमी राग यायचा, कारण तुम्ही त्यांना माझ्यापेक्षा जास्त प्रेम करता. नेहमी तुम्ही सगळे पैसे तुमच्या आईच्या अकाउंटवरच पाठवत असायचे. मला भिकाऱ्यासारखे तुमच्या आईकडून छोट्या मोठ्या गोष्टीसाठी पैसे मागावे लागायचे. तसं तर त्यांनी मला कधी नकार दिला नाही, पण मला यायचा हो राग. त्यामुळेच मी असे वागले. आणि त्या दिवशी तुम्ही त्यांना चांगली साडी आणली, पण मला घ्यायची का हे सुद्धा विचारलं नाही. त्यामुळेच काल आईच्या खोलीत रागात ते सगळं बोलून गेले हो. आता मला खूप लाज वाटते, प्लीज मला माफ करा ना. मी रागाने म्हटलं, नीता, तू माझ्या आईबरोबर असं कसं वागू शकतेस? माझा विश्वासच बसत नाहीये. मी तुझ्या भरवशावर हे घर आणि आईला सोडून गेलो होतो. माझा तुझ्यावर विश्वास होता की तू घर सांभाळशील, पण तू या घराची शांती उद्ध्वस्त केली आहेस. मी तुला या क्षणीच तुझ्या माहेरी सोडून येतो, जेणेकरून तुला तुझ्या चुकीची जाणीव तरी होईल. मी तिला तिचं म्हणणं पूर्ण करण्याची संधीच दिली नाही आणि घराबाहेर घेऊन गेलो. आई काहीच बोलली नाही, फक्त शांतपणे बघत राहिली.
मी मुलांना आणि नीताला तिच्या माहेरी पोहोचवून आलो आणि परत येऊन आईच्या पायाजवळ बसलो. आईने माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि हळूच म्हटलं, बाळा, राग सोडून दे, सगळं ठीक होईल, बाकी काही नाही, पण मुलांच्या भविष्याचा विचार नक्की कर. काही दिवस घरात शांतता पसरली होती. आई जणू पूर्वीपेक्षा जास्त आनंदात राहू लागली होती. मी प्रत्येक क्षणाला तिच्या जवळ राहू लागलो, तिच्यासोबत बोलत असेल. काही दिवसानंतर नीता मुलांना घेऊन परत आली. तिच्या चेहऱ्यावर पश्चाताप होता. ती माझ्यासमोर येऊन रडू लागली आणि म्हणाली, मला माझीच खूप लाज वाटते हो. मला आईबाबांनी सुद्धा खूप समजावून सांगितलं आहे. मला खरंच जाणीव झाली की मी आईसोबत किती वाईट केलं, त्यांच्याशी किती वाईट वागले. खरंच मी अशी नाहीये. मी तुम्हाला वचन देते, इथून पुढे मी अशी कधीच वागणार नाही. नंतर नीताने आईची पण माफी मागितली. आईने तिला मिठी मारून म्हटलं, बाळा, माणूसच चुका करतो, फक्त मन स्वच्छ ठेवायचं असतं. माझ्या मनात तुझ्याबद्दल राग कधीच नव्हता. तुला तुझी चूक कळली ना, यातच सर्व काही आहे बघ. फक्त सर्वजण सुखाने आनंदाने राहा, माझी हीच इच्छा आहे. आईने माफ केल्यानंतर मी पण नीताला माफ केलं, पण मनाच्या कानाकोपऱ्यात ती व्हिडिओ कायमची कोरली गेली होती. मी त्या दिवसानंतर निर्णय घेतला की आईबरोबर कधीही कुठे अन्याय होऊ द्यायचा नाही. आई जास्त बोलत नव्हती, पण तिच्या चेहऱ्यावर एक शांतता आहे जी पूर्वी कधीच दिसली नव्हती. वेळ निघून गेली. मी दुबईला परत जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा आई म्हणाली, बाळा, आता माझं मन होत नाही की तू दूर जावं, पण जर जायचंच असेल तर स्वतःची काळजी घे आणि फोन करणं कधीही सोडू नको. मी आईला वचन दिलं की आता कुठलीही गोष्ट आपल्याला एकमेकांपासून दूर करू शकणार नाही. काही वर्षानंतर आईची तब्येत बिघडली. मी दुबईहून परत आलो आणि आईजवळ गेलो, पण आई फक्त हसून म्हणाली, बाळा, मी ठीक आहे. तिचा श्वास काहीसा जड होत होता. मी आईजवळ बसलो होतो. ती हळूच म्हणाली, बाळा, जीवनात जर कधी कुणाचं मन दुखावलं तर लगेच माफी मागत जा, कारण मन मोडल्याचा आवाज कोणालाही ऐकू येत नाही, पण त्याचा प्रतिध्वनी माणसाला आयुष्यभर ऐकू येत असतो. इतकं म्हणून आईने डोळे मिटून घेतले आणि तिच्या ओठांवर एक हसू खेळलं. आईच्या निधनानंतर घराचं वातावरण अगदी बदलून गेलं. मी अनेकदा तिच्या खोलीत बसून विचार करतो की खरंच आईसारख्या व्यक्तिमत्वाला कोणतीही तोड नाही. नीता माझ्याजवळ येऊन बसायची आणि म्हणायची, मला क्षणोक्षणी आईची आठवण येते. मी जे आईसोबत वागले त्याचा पश्चाताप मला शेवटपर्यंत होत राहील. तुम्ही काळजी करू नका, आपली आई इथेच या घरात आहे. तुम्ही खचून जाऊ नका, मी तुमच्या सोबत आहे ना. मी तिला म्हटलं, नीता, आई फक्त नात्याने नव्हे तर हृदयाने बनवली जाते आणि तू मनापासून तिची माफी मागितली होतीस. तिने तुला लगेच माफ देखील केलं होतं. त्यामुळे तू पश्चाताप करून घेऊ नकोस. आई जिथेही असेल त्या ठिकाणी नक्कीच आनंदात असेल. घराच्या अंगणात आईने लावलेल्या तुळशीच्या रोपट्याला मी रोज पाणी घालत होतो. जेव्हा ते तुळशीचे रोपटे वाऱ्याने हलतं तेव्हा असं वाटतं की आईचा आशीर्वाद अजूनही आमच्याबरोबर आहे. आई ती असते जे नाराज झाली तरीही हृदयाने आपल्या संततीसाठी प्रार्थना करते. आपण नेहमी आपल्या आईवडिलांचा आदर करावा आणि त्यांची काळजी घ्यावी, कारण आईवडिलांच्या आनंदातच संततीची यशस्वीतता लपलेली असते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला या कथेबद्दल काय वाटते मला कमेंट्स करून नक्की सांगा बरं का. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.